महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल लागणार। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर, आचारसंहिताही लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत असणार। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरती राज ठाकरे संतापले। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं, तळपायाची आग मस्तकात गेल्याचं ट्विट राज ठाकरे यांनी दिलेलं आहे। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं बाहुलं झालंय का? आमचं आंदोलन आयोगाविरोधात, मात्र उत्तर भाजप देतंय याचं आश्चर्य वाटतंय। जयंत पाटील यांची राज्य निवडणूक आयोगावर टीका। राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघात झालेलं मतदान मतचोरी आहे की व्होट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा मवियासह मनसेला सवाल। राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ। उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या व्यक्तीनं प्रश्न विचारल्यानं मोठा गोंधळ, तर राजेश त्रिपाठी नावाच्या व्यक्तीनं प्रश्न विचारल्यानंतर गोंधळ। राजेश त्रिपाठी या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। निवडणूक आहे की कट कारस्थान? बच्चू कडूंचा सवाल। भाजप निवडणुकांमध्ये खेळी करू शकतं। बिहार आघाडीला आणि मुंबई महापालिका भाजपला अशी खेळी असू शकते। बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावर दबाव। रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं। रोहित पवार यांच्याकडून खंत व्यक्त। याच मतदार याद्यांवरती रोहित पवार निवडून आले। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन आमच्यावरती निशाणा साधताय, पराभूत मानसिकतेतून बोलताय, बावनकुळेंची टीका। 10 दिवस निवडणुका उशिरा घेतल्या असत्या तर काय बिघडलं असतं? संजय गायकवाड यांचा सवाल। तर एकट्या बुलढाण्यामध्ये हजारो मतदारांची नावं दुबार। लाखो मतदारांकडून हमीपत्रक घेणार आहात का, असाही केलाय सवाल उपस्थित। महायुतीची 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार। निवडणुका महायुती की स्वबळावरती लढायच्या या संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला फरक पडणार नाही। निवडणुकांमध्ये कोणताही परिणाम होणार नाही। महायुतीच जिंकेल, गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त। ट्रम्प यांच्यानंतर रोहित पवार यांनी मेलोनींचं मतदार कार्ड बनवलं। रोहित पवार यांनी मराठी मेलोनी असं फेक वोटिंग कार्ड बनवलं। फेक वेबसाईटवरून असे फेक वोटिंग कार्ड बनले जातात, रोहित पवारांची माहिती। आयसीसीकडून पाकिस्तानच्या हॅरिस रॉफवरती 2 सामन्यांची बंदी। आयसीसीची मोठी कारवाई। विमान पाडण्याची ॲक्शन हॅरिस रॉफच्या अंगलट। 14 सप्टेंबरला रॉफनं भारतीय प्रेक्षकांना डिवचण्याचा केला होता प्रयत्न। राज्यातील प्रकल्पावरून मुख्यमंत्री फडणवीस संतापले। राज्यातील प्रकल्पांना 5 वर्षांचा वेळ मागू नका, 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा। वॉरूम बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 तारखेला बिहार दौऱ्यावर, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या बिहारमध्ये प्रचार सभाही होणार, तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी बिहार निवडणुकांमध्ये शिंदेंना प्रचाराची जबाबदारी दिल्याची माहिती। विधानसभा में धो डाला, अब पालिका इलेक्शन में फिर पडेगा पाला। एकनाथ शिंदे यांच्याकडून शायरी करत विरोधकांवर टीका। पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री। पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये नीलम गोऱ्हेंकडून कौतुक। गोऱ्हेंनी लिहिलेल्या 10 दिशा पुस्तकाचं प्रकाशन। संपदा मुंडे प्रकरणावरून 2 निंबाळकर भिडले। रामराजे सर्व प्रकरणातले मास्टरमाइंड असल्याचा नाईक निंबाळकरांचा आरोप। तर ज्या हॉटेलमध्ये संपदा मुंडेंची हत्या झाली त्याचा मास्टरमाइंड मीच होतो का, असा सवाल रामराजेंनी उपस्थित केलाय। पुणे जिल्ह्यामध्ये 17,000 दुबार मतदार। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मतदार यादीमध्ये दुबार नावं। दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट्याचा शॉर्टशूटरकडून खात्मा। जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या ऑर्डरनंतर नरभक्षक बिबट्याचा खात्मा। पुणे जिल्ह्यातील बिबटे वनतारात हलवले जाणार, राज्याच्या सचिवांची केंद्राच्या वनविभागाच्या सचिवांसोबत चर्चा। पुणे जिल्ह्यातील बिबटे रेस्क्यू करण्याची हालचाली। पुणे नाशिक महामार्गावरील रस्ता रोको आंदोलन स्थगित। 15 तासाहून अधिक काळ बिबट्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचं सुरू होतं आंदोलन। महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत। पुणे शहरामध्ये 3 दिवसात दुसरा खून। पुण्यनगरीची परिस्थिती बिघडली तर पुन्हा पूर्ववत व्हायला पिढ्या जातील। पुणे शहरातील क्राईमवरती रवींद्र धंगेकरांची। पुण्यात गुन्हेगारी विरोधात मोहीम सुरू। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा रामटेकडी परिसरातील जनतेसोबत संवाद। शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जनतेसोबत संवाद।
बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून समिती स्थापन। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची मागणी। फडणवीसांकडून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची फसवणूक। भंडारा गोंदिया जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये ओबीसीसाठी एकही जागा नाही। पोलीस भरतीवरून नाना पटोलेंचा दावा। नायक चित्रपटातील अनिल कपूर प्रमाणे राज्य एक दिवस माझ्या ताब्यात द्या। उत्तम जानकरांचं वक्तव्य। तर राज्य काय वडापावचा स्टॉल आहे का, एक दिवसात हातात द्यायला नितेश राणेंची टीका। घराच्या महिलांना न्याय देऊ शकत नाही, इतरांना काय देणार। करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका। महिलांना न्याय मिळत नाही, त्यामुळे घरातील एक मंत्रिपद काढून टाकल्याचंही वक्तव्य। प्रकाश सुर्वे भाजपवाल्यांच्या इशाऱ्यावरती नाचत आहेत। सुर्वेंनी हिंदी मराठीत लुडबुड करू नये। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा प्रकाश सुर्वेंवर निशाणा। अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकतरी मतदान केल्याचं दाखवलं तर राजीनामा देईन, महेंद्र थोरवेंचं खुलं आव्हान। तर तटकरे कुत्र्याची शेपूट, वाकडी ती वाकडीच राहणार, थोरवेंची तटकरेंवर टीका। पंकज उमासरे मारहाण प्रकरणी मनसेकडून महाड बंदचा इशारा। घटनेला 8 दिवस होऊनही आरोपीला अद्यापही अटक नाही। शनिवारपर्यंत आरोपींना अटक न केल्यास सोमवारी महाड बंद करणार, मनसेच्या अविनाश जाधवांचा इशारा। धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे यांची बदली। आयुक्तांची बदली झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेने पालिकेच्या गेटवर फटाके फोडले। नागरी समस्या सोडवण्यात आयुक्त असमर्थ असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जीवन कौशल्य महत्त्वाची। कौशल्य विकासासाठी कार्यक्रम तयार करावा। 8 दिवसांमध्ये उपक्रमांचा आराखडा तयार करा, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या सूचना। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची आढावा बैठक। भाजपनं स्वबळावरती लढण्याची कार्यकर्त्यांची आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। पत्नीच्या वक्तव्यानंतर अभिनेता गोविंदाने माफी मागितली। पत्नी सुनीता आहुजा यांच्याकडून कुटुंबियांच्या पुजाऱ्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी। पंडित मुकेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांची गोविंदाने माफी मागितली। गुरु नानक जयंतीनिमित्त धुळ्यामध्ये गुरुद्वारांवरती आकर्षक रोषणाई। गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। नवी मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यातील एका संघटित टोळीचा पर्दाफाश। 8 जणांना अटक। शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक। पोलिसांनी आतापर्यंत देशभरातील 118 बँक खाती गोठवली। छत्तीसगडमधील बिलासपूर स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात। दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। पॅसेंजरचा डबा मालगाडीला धडकल्यानं अपघात झाल्याची माहिती। इस्लामपूरचं नाव आजपासून ईश्वरपूर। आज अधिसूचना निघाली। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार। बावनकुळेंची प्रतिक्रिया। नवी मुंबईमध्ये ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ठाण्यावरून पनवेलच्या दिशेने जाताना भीषण अपघात। सोलापूरच्या कोळेगावमध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी। सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांसोबत साधलाय संवाद। ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित नाटकावरून पुन्हा एकदा वाद। पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। सावरकर लिखित संन्यस्त खड्डक या नाटकाच्या प्रयोगाला विरोध। सोलापूरच्या करमाळ्यातील अर्धवट पुलावरती चढून धनगर समाजातील युवकांचं आंदोलन। धनगर समाजाला वर्गातून आरक्षण देण्याची युवकाची मागणी। पालकमंत्री जयकुमार गोरेंसोबत फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन स्थगित। गोरेंकडून मुख्यमंत्र्यांसह बैठक घेण्याचं आश्वासन। भिवंडी भाजी मार्केटमध्ये रस्त्यावरती अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिकेची कारवाई। आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानंतर कारवाई तर रस्त्यावरती होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कारवाईचा निर्णय। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट। सत्याच्या मोर्चामध्ये आंदोलकांच्या साखळ्यांवरती चोरांचा डल्ला। साखळी चोरताना व्हिडिओ आंदोलकांच्या कॅमेऱ्यात कैद। नायगाव ते घोडबंदर या जलमार्गावरती रोरो सेवा सुरू होणार। आमदार स्नेहा दुबे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश। माथेरानची फुलराणी पुन्हा एकदा धावणार। गुरुवारपासून फुलराणी पर्यटकांच्या सेवेत येणार। नेरळ माथेरान दरम्यानची ट्रेन सेवा 6 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होणार। मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयामध्ये RR वाचनालयाचं उद्घाटन तर प्रशासक राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते वाचनालयाचं उद्घाटन। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ज्ञानवृत्ती आणि कौशल्यासाठी वाचनालयाची उभारणी।